हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोन्याचा संसार मध्ये। आज मी अशी तयार झालेली आहे कारण आम्ही निघालोय सरप्राईज बर्थडे फंक्शनला। तर बर्थडे आहे कोणाचा, तर माझ्या मिस्टरांच्या मामांचा, म्हणजे आमच्या सर्वांच्याच लाडक्या दिगंबर काकांचा। तर हा बर्थडे आहे पुण्यामध्ये आणि आम्ही सगळेजण पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि काकांना माहित नाहीये की आम्ही इतके जण इथे बर्थडे साठी आलेलो आहोत। तर इथं हॉलमध्ये आम्ही सगळेजण बर्थडेसाठी जमलेलो आहोत आणि ह्या सर्व कार्यक्रमाबद्दल त्यांना पुसटशी कल्पना नाही आहे। तर आता बघा कसं सरप्राईज बर्थडे होतोय आणि त्यांच्या काय रिएक्शन्स असतात ते सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। शॉर्ट्स मध्ये हे उभं करायला पाहिजे। थांब असू दे नंतर इथं उतरल्यावर हाच हॉल आहे ना, इथं कार्यक्रम आहे ना, गाडी सगळ्याला होतो फोन केला ना तेव्हा सगळं होय का फोन केला मामा आले मामा ओ बोलवाले तुझं काढतोय हे असू दे की सगळ्यांना भेटतात। अरे कळलं फ्रेंड्स, दिगंबर काकांना आमच्या मम्मीचे सर्वात लहान भाऊ आहेत
त्यांनी आयुर्वेदामध्ये MD केलेलं आहे आणि या त्यांच्या सहचरणी डॉक्टर स्नेहल, या स्नेहल मावशी सुद्धा BAMS डॉक्टर आहे आणि या दोघांचा सुद्धा स्वभाव म्हणजे खूप छान, अगदी स्वच्छ निर्मळ मनाचे दोघं आहेत आणि हे दोघं म्हणजे अगदी घरातल्या चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकांचे अगदी खास जवळचे आहेत. यांच्याविषयी काय बोलावं, कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही, इतकं ग्रेट व्यक्तिमत्व यांचं आहे. कारण आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही कसलीही अडचण पडली, कुठला सल्ला घ्यायचा असेल, कुणाविषयी न्यायनिवाडा सुद्धा करायचा असेल तर प्रत्येक जण यांच्याकडे येतो, कारण त्यांच्यावर प्रत्येकाचा विश्वास आहे. तो डीडींमुळे उभा आहे. कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आणि साईटवर जाण्याकरता टू व्हीलरवर पुण्याबाहेर बहुतेक वेळा पुण्याबाहेरच जायचो. खड्डे खुड्डे असल्यामुळे माझे मडके सरकले, अक्षरशः मला चालता येत नव्हतं. सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचा खर्च 1.5-2 लाख रुपये सांगितला. त्यांच्याच फॅक्टरी आहे, त्यांच्याच हॉस्पिटलमधून डीडींना फोन केला. त्याआधी माझं किडनी स्टोनचंही ऑपरेशन झालं होतं, त्याचाही खर्च झाला होता. डीडींनी तिथे बसल्या बसल्याच सांगितलं तुम्हाला काही म्हणजे हाऊस आहे ऑपरेशन करून घ्यायची, तुम्ही लगेच इकडे या. ते डीडींचं क्लिनिक बंद झालं होतं, तरी मी 8-8:30ला त्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो. म्हणजे पेशंटला कशा प्रकारे ट्रीट करायचं, वेळ काळ न बघता खरे डॉक्टर कसे असावेत याचं उत्तम उदाहरण आहे. तिथे गेल्यानंतर डीडींनी फक्त मला काढे आणि व्यायाम सांगितले आणि 15 दिवसात मी ठणठणीत बरा झालो. तर अशा रीतीनं म्हणजे अगदी त्यांच्या हाताला जो गुण म्हणतात ना, असा प्रचंड गुण आहे. 2 आठवड्यातून आम्हाला दोघंही फोन करतात आणि त्या लहान माझ्या भावाचं पण चांगल्या प्रकारे करून आई वडिलांनी माझ्या त्याला चांगला एक नावारूपाला डॉक्टर केला आणि या सगळ्यातून म्हणून त्याला सुद्धा यशस्वी आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे यश मिळवलेलं आहे. तर त्याला असंच उदंड यश लाभो, आरोग्य त्याचं चांगलं राहावं एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. 2 मिनिटं आधार द्यायचा. ही आमच्या अण्णांची बाजू म्हणजे आमच्या आजोबा. तर तो सगळा जो स्वभाव आहे तो आम्ही बापूंच्या मध्ये बघतो.
लीड करणं घराला, प्रत्येकाला आधार देणं, कुठलीही सिच्युएशन असू दे प्रत्येकाला सांभाळून येणं आणि प्रत्येकाला योग्य दिशा दाखवणं, हे जे काम आहे ते अण्णा करतो. त्यांनी सेम ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बापूंच्या मध्ये आहेत. त्यामुळे आमच्यासाठी अण्णांच्या जागी फक्त बापू आहेत. आणि मी स्वतः म्हणजे आई वडिलांनंतर जर कुणाला मानत असलो तर बापू आणि आंटी. कारण माझ्यासाठी बापूने एवढं केलं, शिक्षणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी खूप सहकार्य केलं की ज्यावेळी मला गरज लागली त्यावेळी बापू तिथं होते. आणि बापू म्हणजे हे मी कधी बापूंना बोललो नाही. थँक्यू बापू, तुमच्यामुळं आज मी तर थँक्यू. कारण भाऊजी हे आमच्यापेक्षा खूप लहान आहेत, 12 वर्षाचं अंतर आहे, तरी सुद्धा त्यांच्यापुढे बोलायचं आमचं धाडस होत नाही. ज्यावेळी आमचं 1984ला लग्न झालं त्यावेळी भाऊजी चौथीला होते म्हणजे आम्ही जाऊ आता मला कुठल्या भाषण केलं. त्याची मम्मी आणि मी दोघांचं एकदम लग्न झालं होतं. पण आम्हाला एवढं काही स्वयंपाकातलं नॉलेज नव्हतं. भाऊजी कसं लहानपणापासून आईच्या संपर्कात जास्त होते नाही. भाऊजी काय करणार, भाऊजी हे कसं करायचो काय लक्षात येणार. आणि सासऱ्यांना आम्ही खूप घाबरत होतो. पूर्वी कसं सासरमध्ये एकदम दडपण असायचं नाही. भाऊजी म्हणायचे तुम्ही नुसतं सुरुवात करा, मी कसं करायचं ते सांगते. म्हणजे सासूबाईचा उपवास होता, वरीचा भात करायचा होता. मग त्यात बारीक बारीक गारा भरपूर होत्या. मी लहानपणीचा प्रसंग मुद्दाम सांगाले कारण भाऊजींचा स्वभाव आता सगळ्यांना माहीत आहे आता सध्या, पण लहानपणीचे प्रसंग सांगते. त्यातल्या गारा कशा निवडायच्या हे आम्हाला समजेना, पण भाऊजीने प्रात्यक्षिक करून आम्हाला दाखवले. हे असं पातेल्यात पाणी घ्या, ते असं करा, सगळं करून आम्हाला कसं फोडणी द्यायची त्यापासून शिकवलं. म्हणजे ते एक आमचे शिक्षकच असल्यासारखं आहे. फक्त स्वयंपाकातच नाही बाकीच्यात पण त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केले. आता हे नुकतेच माझे दीर आलेत म्हणजे भाऊजींचे मित्र, त्यांनी सुद्धा मला BA ला ॲडमिशन घेतल्यानंतर माझं लग्न ठरलं. मला BA पूर्ण करायचं होतं, पण हे आमचे म्हणजे नातलगातच लग्न आहे. त्यामुळं सासूबाई आणि सासरे म्हणाले तुला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिक, आणि खरं यावर्षी दोघांचं लग्न करायचं आहे त्यामुळं आम्ही काही थांबणार नाही. तर ह्या भाऊजीने एवढी मला मदत केली आणि त्यांच्याबरोबर ह्यांनी सुद्धा सगळ्या कार्यात ह्यांनी मदत केली. म्हणजे एक अविस्मरणीय प्रसंग त्यांच्या बाबतीत आहे. आणि लहानपणी म्हणजे भाऊजी एवढे लहान असून आम्हाला एवढे धीर द्यायचे. आम्ही खूप भित्र्या, पूर्वी कसं लाईट नव्हते घरी, म्हणजे दिव्याचं तेल घालून आम्ही हे लाईट वापरायचं. तर कुठल्याही गोष्टीला आम्ही तिकडं घाबरणार, पण भाऊजी त्यावेळी आम्हाला धीर देणार. आणि अशा भाऊजींना आणि अनेक प्रसंग आठवला पुतण्यानं सांगितला त्याप्रमाणे. म्हणजे भाऊजींचा स्वभाव असं मन मिळावं सगळ्यांशी मिळतं जुळतं घेऊन. ते अगोदर कुठल्याही कार्यक्रमात अगोदर जेवाय बसवतात आणि नंतर कार्यक्रम करा असे सांगतात त्यांनी. आणि जसे आमच्या सासऱ्यांचा स्वभाव तसंच भाऊजींचा स्वभाव आहे. आणि अजून माझे मिस्टर मोठे दीर सुद्धा भाऊजींना कुठली गोष्ट विचारल्याशिवाय, स्नेहल आणि भाऊजी, मी स्नेहलला धाकटी बहीणच मानते कारण जाऊबाईचं असं आमचं नातं कधी झालंच नाही. आणि तिच्या मम्मी पप्पाला मी मम्मी पप्पाच म्हणते आणि खरोखर ते मम्मी पप्पासारखंच मला अजून पण आहेत. कुठल्या सणी सुद्धा सख्या भावासारखं माझ्या पाठीशी असतोय. भाऊबीज रक्षाबंधन कधीच विसरत नाही. तो जरी स्वतः आले नसले तर मला स्नेहलकडनं गिफ्ट पाठवून देतात. आणि भाऊजींचा आमचा स्वभाव एवढा मन मिळावा आहे की आता प्रत्येकाला अनुभव आलाच असेल. आणि युवराज सांगितला त्याप्रमाणे सगळ्यांना सहकार्य, शिक्षणात मदत, आणि आमचे सासरेसुद्धा समाजसेवा भरपूर केलेत. आणि त्यांच्याप्रमाणेच भाऊजींचा तर गुण आहेत. अशा आमच्या धीरांना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा, आभाळभर शुभेच्छा. एवढं बोलून मी भाषण संपवतो. जास्त बोलता येत नाही म्हणून पाठीवर बसलो होतो. आणि यानंतर माइलस्टोनच मला जास्त एवढं अलंकारिक भाषेत हे काय बोलता येणार नाही. फक्त एवढं सांगेन की या माणसानं जे यश इथपर्यंत मिळवलेलं आहे तेवढं साधं सोपं नाही आहे ह्याचं मान. आणि त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कळेल. म्हणजे शांत पाणी जिथं असतं जिथं खोली जास्त असते. ह्याच्या विचारातून आम्ही एवढं घेतलेलं आहे की आम्ही 11-12वीला एकत्र होतो, परंतु त्यानं जे यश मिळवलेलं आहे त्याचं पूर्ण श्रेय अजून पण तो 11-12वीला जसा माझ्या बरोबर राहत होता, अभ्यास करत होता तसाच आहे.
आणि चांगलं कसं आहे, चांगल्या माणसाजवळ आपोआप चांगली माणसं खेचली जातात. तर हे त्याचं भांडवल आहे, जे आपोआप चांगलीच माणसं ज्या सेंटरला उभा आहे आपोआप त्याच्या आकर्षणात चांगली माणसं त्याच्यावर होतात आणि त्याच्याकडून चांगले विचार आणि चांगले संस्कार आपोआप घडले जातात. तर एवढं सांगेल की त्याने फार मिळवलेलं आहे. एवढं शक्य नाही एखाद्या ह्याच्यामध्ये एका आयुष्यामध्ये एवढं विश्व निर्माण करायचं. तर त्यानं जे केलंय त्याचा मित्र आहे म्हणून मला अभिमान वाटतो की माझा हा मित्र आहे. एवढं बोलून मी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य चांगलं आरोग्यदायी, सुखदायी आणि समृद्धी लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. योगेशबद्दल सांगायचं झालं तर 2 शब्दात म्हणजे हा 11वी 12वीला आम्ही एकत्र होतो आणि याची आई म्हणजे माझी आई असल्यासारखीच होती, आई वडील. मी नेहमी आठवड्याला याच्या घरी जायचो आणि याची आई मला काही ना काही खाऊ घातल्याशिवाय सोडायची नाही. मला इतकं आवडायचं याच्या घरी जाणं आणि त्यांच्या हातचं खाणं, खूप खूप आवडायचं. आणि यांच्या वडिलांना मी मिस करतोय, पण आई अजून आहे तशीच आहे. आणि मी आता सुद्धा दिवाळीत जाऊन त्याच्या घरी जाऊन आईला भेटून आलो, कारण ती इतकी प्रेमळ आहे की खरंच मला त्यांच्याकडे गेल्यानंतर एक अशी एनर्जी मिळते. आज यशानंतर त्याने ते जपलेलं त्याचं ते हे आहे, पैलूच आहे. आज हा मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यांची मिसेस मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि ENTC आहेत आणि यांचं पण PhD आहेत त्या. म्हणजे यांचं विशेष कौतुक. माझ्या लग्नानंतर मला वाटतं 3-4 दिवसांनी यांचं लग्न, 5 दिवसांनी लग्न झालं आणि कोल्हापूरमध्ये आता याचा बंगला आहे, वेल सेटल्ड आहे. आणि आम्ही म्हणजे खूप चांगले मित्र 11वी-12वी पासून आहोत आणि असेच आमची मैत्री राहो. सत्यजित राजाराम शिंदे आहे. माझे वडील आणि आमचे मामा माझ्या वडिलांचे आत्ते भाऊ मामा आहेत. तर आज आपण मामांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सगळेजण जमलो आहोत. खरं तर त्यांचा हा 50वा वाढदिवस आहे असं वाटत नाही, 25वा किंवा 30वा वाढदिवस साजरा करतोय असंच वाटते. मामांबद्दल सांगायचं तर आता मी तिथं बसलो होतो तेव्हा मामा घड्याळात बघत होते. म्हणजे आता सुद्धा ते सगळ्यांची काळजी करतात की किती वेळ झाला, सगळ्यांची जेवणाची म्हणजे सगळ्यांना जेवणासाठी लेट होऊ नये यासाठी ते म्हणजे त्यांचा बड्डे असून सुद्धा ते सगळ्यांची काळजी करायची की कुणाला वेळ होऊ नये, किती वेळ झाला म्हणजे सगळ्यांना वेळ जेवण मिळावं. कारण कधी पण आमच्या इथे गावाकडे कोणता पण कार्यक्रम असेल तर सगळ्या पाहुण्यांना आधी कार्यक्रम व्हायच्या आधी मामा पहिला सगळ्यांना जेवायला बसवतात, त्यानंतर मग पुढील काय कार्यक्रम असेल ते त्यांचा कार्यक्रम चालू होतो. म्हणजे मामांचं मॅनेजमेंट जे आहे ते मी 2 वर्ष बघितले. कारण मी पुण्यात 2013 ते 2015 साली मी पुण्यामध्ये ME कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मी ME करत होतो. तेव्हा जेव्हा मला ॲडमिशन मिळाले तेव्हा मी काही महिने मी मामांच्या इथंच राहत होतो. जेव्हा अजून मी रूम वगैरे काय बघितली नव्हती तेव्हा मी काही महिने मी मामांच्या इथंच राहत होतो. तेव्हा मामा आणि मामींचा मला खूप आधार होता. कारण मी जेव्हा कॉलेजला जायचो तेव्हा मला सकाळी उठून मामी मला डबा करून देतो. मी त्यांना म्हणायचो की मी काहीतरी हॉस्टेलमध्ये कॅन्टीनमध्ये काहीतरी खातो, पण तरीसुद्धा मामी मला सकाळी उठून नाश्ता म्हणजे मामांची तर पोहे, शिरा, उपीट असा नाश्ता नसते तर तूप चपाती भाजी तीच सवय आता पण घरी जरी जेव्हा आम्ही म्हणजे आता जॉबला जाते तेव्हा पण आम्ही तूप चपाती हाच नाश्ता आमच्या इथं असते. म्हणजे मामांच्या ही सवय आता आमच्यासुद्धा अंगी लागली. तर जेव्हा मी ME लावतो तेव्हा मामांचा आणि मामीचा मला खूप आधार होता. 2 वर्ष घरच्यांना सुद्धा काळजी वाटत नसायची की मामा आणि मामी आहेत त्यामुळे घरची पण कोण कधी काळजी करत नसायचे. मी जरी थोड्या दिवसांनी मी तिथं रूम घेतलो होतो, पण रूम घेतली तरी मी आठवड्याला इथं मामीकडे यायचो. कारण मला कुणाचा बड्डे असला किंवा रविवार असला तर मामी मला बोलवून घ्यायचे, त्यामुळे मी इकडे असायचोच. मामाबद्दल सांगायचं तर जरी मामा तरी पुण्यात असले तरी जेव्हा ते गावाला येतील तेव्हा आमच्या इथं म्हणजे आमच्या पप्पांना जर आमचे 3-3 काका आहेत, त्यानंतर आमच्या आत्ती, तर जेव्हा पण मामा गावाकडे दिवाळीला येतील किंवा कधी पण येतील तेव्हा त्यांनी सगळ्या पाहुण्यांकडे
एक 10 मिनिटं तरी का होईना चक्कर मारून जातातच. आणि कोण कुठले लहान म्हणजे कोणाला बाळ झाला असेल, मुलगा मुलगी, तर प्रत्येकाला त्यांनी कपडे किंवा घेऊन आल्याशिवाय ते राहत नाही. तर असे मामा आणि मामी ते दोघंही खूप मनमिळावू आहेत. खरं तर आज आमचे पप्पा पण इथं उपस्थित राहणार होते, पण त्यांच्या डेंटल म्हणजे इम्प्लांट सर्जरी झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर त्यांनी मला त्यांचा मेसेज, त्यांचं मनोगत मला पाठवले, ते मी इथं वाचू इच्छितो. आयु दिगंबर यास 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा व पुढील वर्ष आरोग्यदायी, समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा. खरोखर प्रत्यक्ष उपस्थित राहूनच आशीर्वाद देण्याची खूप इच्छा होती, पण काल माझी डेंटल इम्प्लांट सर्जरी झाल्याने अशक्तपणामुळे खूप लांबचा प्रवास करण्यास मनाई असल्याने मी आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून प्रथमतः क्षमा असावी. दिगंबर, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. पुणेसारख्या महागड्या शहरामध्ये राहून कमी वयामध्ये शून्यातून विश्व निर्माण करून खूप मोठी गरुड शेप घेऊन तू प्रगती केली आहेस. या तुझ्या प्रगतीस एक प्रेमळ, मनमिळावू, नेहमी हसतमुख चेहरा असणारी तुझी पत्नी स्नेहल याची खूप साथ मिळाली आहे, ही विसरून चालणार नाही. मी माझ्या नातेवाईकांना नेहमीच अभिमानाने सांगतो की दिगंबर व स्नेहल एक आदर्श जोडी म्हणून त्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा. दिगंबर व स्नेहल, तुमचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत, कारण तुम्ही माझ्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षणासाठी बहीण भावाची माया देऊन खूप मदत केली आहे. तुम्हा दोघांच्या प्रेमळ संस्कारातूनच आज ते ME MTech कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग होऊन प्राध्यापक म्हणून उच्च शिक्षण संस्थेमध्ये जॉब करत आहेत व ताटमानेने स्वतःच्या पायावर उभे आहेत. तुमच्या दोघांच्या प्रेमळ संस्कारातून तुमच्याप्रमाणे आई वडील व इतर नातेवाईकांना विसरत नाहीत, त्याचे हित आपले समजून ते वागतात. तर हा आमच्या पप्पांनी मामांसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तर आजच्या वाढदिनी मी आमच्या सर्व शिंगे परिवारातर्फे मामांना खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांना येत्या काळात आरोग्य समृद्धी लाभो ही बुद्धचरणी प्रार्थना. भावंड आणि एक बहीण. तर आमच्या तिघा भावापैकी सगळ्यात जास्त लाडका लहानपणापासूनच तो दिगंबर. आणि दिगंबर जन्मल्यानंतर आम्ही आमच्या पॉवरलूम कारखाना चालू होता, त्या कारखान्याचं नाव आम्ही काय ठेवलं, दिगंबर टेक्सटाईल्स. आणि किराणा दुकान देखील आहे, ते अजून दिगंबर किराणा स्टोअर्स म्हणूनच आहे काय. आणि त्याच्या हातात एवढं यश आहे की तो जन्मल्यापासून म्हणजे आमची भरभराटी जास्त झाली, उलट काय कमी काही नाही. आणि असा हा माझा भाऊ, माझा मुलगा, आता मिसेसनी सांगितलं, माझ्या पुतण्यानं वगैरे सांगितलं, तो ॲडमिट होता DY पाटीलमध्ये. तर एक सामान्य माणसाप्रमाणे एक 13-14 दिवस असं रोज सकाळी जेवण घेऊन यायचं, त्यांना डबी घेऊन यायचं आणि एक सामान्य माणसाप्रमाणे बाहेर झोपत होता. एवढे त्यांचे असं आमच्या घर सुधारण्यामध्ये फार मोठा शेणाचा वाटा आहे. आणि माझी एवढी तब्येत आहे, प्रत्येक वेळी मला सल्ले देता, औषध देतात, तेवढं फक्त खायचं आणि आहेत आहे. पण इथून पुढं आज मी वाढदिवसानिमित्त मी सांगू इच्छितो की दिगंबरने जे काही औषध काळजी घेऊन ते घेऊन पुढल्या वाढदिवसापर्यंत निश्चितच तुम्हाला बदल झाला दिसेल. मी एवढं सांगून माझी भाषण. माझं नाव परिमल शिंदे आणि मी यांचा जावई आहे. तसं आमचं नातं म्हणजे वेगळंच झालं ॲक्च्युली, कारण ज्या प्रकारची सहवास आल्यानंतर त्यांनी इतक्या प्रेमाने आणि नेहमी आशीर्वाद राहिलेत त्यांचे. तर मला एक छोटी गोष्ट सांगायला आवडेल त्यांच्या म्हणजे त्या बाबतीत, की जुनी भगवान बुद्धांच्या बाबतीत, की भगवान बुद्धांना एकदा भंते आदमी विचारले की भगवान, ह्या जगामध्ये सगळ्यात दूरवर पसरणारा सुगंध कोण? तर भगवान म्हणाले, आनंद, ह्या जगात दूरवर पसरणारा सुगंध म्हणजे एखादा शीलवान व्यक्ती. आणि अशी शीलवान व्यक्ती डॉक्टर म्हणतो. आणि मला
आपण बुद्धिबळाच्या पटामध्ये जर म्हणतो की वेगवेगळे हे असतात, त्याप्रमाणे हत्ती कसा डौलाने चालतो तसे त्यांचं व्यक्तिमत्व आहे. उंट तिरकस चालतो पण ते कधी तिरकस वागले नाही कुणाशी. घोडा अर्धवट चाली कामतो पण ते कधी तसं त्यांनी अंमलात आणलं नाही. ते नेहमी वज्रासारखे राहिले, हत्तीसारखे राहिले आणि त्यांनी लोकांना राजासारखं ठेवलं. ते नेहमी सगळ्यांचं संरक्षण करतात. ते स्वतःच्या भावना कधी दाखवत नाही. कारण महेशच्या वेळी मी बघितलंय, कारण ते स्वतः रडत होते पण त्यांनी कधी दाखवलं नाही. दुसऱ्या एका बाजूला जाऊन रडले. सगळ्यांना येते का सपोर्ट दिला त्यांनी. एवढं म्हणेन त्यांच्यामुळे मी शेअर मार्केटमध्ये आलो. त्यांनी भरपूर म्हणजे त्यांच्यामुळं मी थोडं बघायला चालू केलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये कसं असतं की 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात की प्राईस, व्हॉल्यूम आणि टाईम. तर मी म्हणेन तुमचं प्राईस, भाव हा कायम अप्पर सर्किट राहू दे, कायम ग्रीन राहू दे. तुमचा व्हॉल्यूम तुमचा आप्तस्वकीयांचा, तुमच्या मित्रांचा असाच भरपूर वाढत राहू दे. आणि टाईम तुमचं चिरतरुण हे जे आहे हा टाईमलेस राहू दे आणि असंच तुम्ही चिरतरुण राहू दे. सॉरी थोडं इमोशनल झालं. ही बोलता येत नाही. बरं, सगळ्यांना सर्वप्रथम सप्रेम जय हिंद. इथे पण करेक्ट करणार. अगदी आमचं 11th आवरला ठरलं अचानक मैत्रीची 10वी, त्यामुळे हा प्रोग्राम करावा की नाही इथून विधा मनस्थिती होती. पण सनी म्हटलं की आपण हा प्रोग्राम करायचाच, कारण त्या दिवसाला महत्व आहे. तुम्ही नंतर करून काही उपयोग नाही. आणि मी 11th आवरला सगळ्यांना इन्व्हिटेशन देऊन सुद्धा सगळेजण इथे आले म्हणून मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सनी म्हटला आता दीदींचा बर्थडे आहे, म्हटलं तुला बोलायलाच लागेल. म्हटलं अरे बापरे, मला तर काही बोलता येत नाही, काय करू मग आणि काय बोलायचं यांच्याविषयी. तर दिगंबरविषयी बोलायचं म्हणजे कुठून सुरुवात करायची तेच कळत नाही. आई अण्णांचं लाडकं शेंडेफळ, बापू नंतर 12 वर्षांनी जन्मल्यामुळे सगळ्यांचंच अगदी खूप लाडकी. अक्कांनी तर अगदी मुलांसारखे त्याचे लाड पुरवले आणि अजूनही पुरवतात. तर असे हे दिगंबर माझ्या आयुष्यात आले आणि माझे सर्वस्व होऊन गेले. एक मुलगा, एक भाऊ, नवरा आणि वडील यांच्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत योग्य प्रकारे निभावणारे. आई अण्णांचे तर खूपच लाडके. म्हणजे लग्नानंतर मी बघायचे की आम्ही जेव्हा म्हणजे तिथे असायचो, लिटरली महेश, रोहन, मंदा यांच्यापेक्षा यांचेच लाड चालायचे. मी म्हणायचे ते सगळे लहान आहेत, त्यांचे लाड व्हायला पाहिजे, तर तुमचे काय एवढे लाड करतात सगळे. दिगंबर तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. म्हणजे यांना मेथीची भाजी तेव्हा फार आवडायची. तर मला आठवते की अक्का खास कोल्हापूरला गेलं की मेथीची भाजी घेऊन येणार. आई यांना पण तसंच. आईंचं तर खूपच बापू म्हणजे खूपच अतिशय लाडके होते. आणि आई अण्णांनंतर सुद्धा अक्का, बापू आणि ताई यांनी बिलकुल त्याची आम्हाला उणीव जाणवू दिली नाही. आणि नवरा म्हणून सांगायचं तर ही इज अ परफेक्ट हजबंड मटेरियल. मे बी आता मे मध्ये आमचे 21 वर्ष पूर्ण होतील लग्नाला, पण मला काय हवं हे कधी त्यांना सांगायला लागलं नाही. कधीच मला म्हणजे कुठली गोष्ट हवी आहे किंवा नको आहे त्यांना कधीच न सांगता, लिटरली माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला सुद्धा मला काय, आता मी घरी असायची आणि ते कॉलेजमध्ये, पण मला इथं खायला वाटलं ते मला घेऊन यायचे. कारण मम्मी पप्पा पण इथे नव्हते तेव्हा आणि आई अण्णा सगळेच गावी असायचे. आम्ही दोघेच, म्हणजे माझं लाड पुरवणारं तेव्हा कोणीच नव्हतं. तर लिटरली म्हणजे सगळे लाड यांनी खूप पुरवले. एक मिनिट, सॉरी. म्हणजे जसं माझं लग्न आधी मम्मी पप्पांनी सगळे लाड पुरवलेच, तसंच यांनी सुद्धा तेवढेच किंवा त्यापेक्षा खूप जास्तच लाड पुरवले असं म्हणता येईल. नवऱ्यासोबतच मी असं म्हणेन की ते एक माझे गुरु आहेत.
म्हणजे जेवढं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यापेक्षा जास्त शिस्त लावली हे माझ्या जवळच्या नंबर असं माहिती आहे. नवऱ्यानंतर पण आधी एक गुरु असंच म्हणेन मी. लिटरली दर गुरुपौर्णिमेला मी त्यांच्या पाया पडते, कारण आयुर्वेदापासून जीवनाच्या प्रत्येक गोष्टी याचं मला खूप त्यांनी प्रत्येक गोष्ट शिकवलेली आहे. म्हणजे काय कसं करावं. आता तुम्ही ऐकलं असेल खूप जण बोलले यांच्यासोबत माझं कौतुक का होतंय. प्रत्येक गोष्ट त्यांनी मला काय कुठे कसं करायचं हे सगळं मला त्यांनी शिकवलेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर सगळेजण मैत्रिणींचं खूप खूप म्हणजे कौतुक करतात किंवा अक्का म्हणतात तू किती छान मुलांना सांभाळतेस, खूप छान करतेस. पण लिटरली मला काहीही जमत नव्हतं. यांनी लग्नाच्या म्हणजे सुरुवातीला मला स्वयंपाक सुद्धा येत नव्हता. व्हेज पुलाव सुद्धा यांनी मला शिकवला. म्हणजे अगदी बेसिक गोष्टींपासून खूप प्रत्येक गोष्ट त्यांनी मला शिकवली. आणि अगदी आतापर्यंत म्हणजे तर व्हेज पुलाव असू दे नाही तर आताचं 4 व्हीलर ड्रायव्हिंग असू दे, प्रत्येक गोष्ट त्यांनी मला शिकवलेली आहे. असाच माझ्या उणीवांसकट मला स्वीकारणारा नवरा म्हणून माझं खरंच त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तेवढाच मी त्यांचा आदरही करते. अगदी सगळ्याच नात्यांमध्ये ते पूर्णपणे समर्पण करतात. रिलेशन मेंटेनन्स तर खरंच त्यांच्याकडून शिकावा. म्हणजे कुठेही जा, कुणाकडेही जा, प्रत्येक नातं ते खूप सांभाळतात. म्हणजे फक्त सासरीच नाही तर माझ्या माहेरी सुद्धा माझ्यापेक्षा ते मम्मी पप्पांची काळजी करतील, अर्चनाची काळजी करतील, सनीला काय हवंय म्हणजे जेवढं आई यांना किंवा अक्का बापू दादा यांची काळजी करतील तेवढंच ते यांची पण काळजी करतात. इव्हन माझ्या माहेरची मला जेवढी ओढ नसते तेवढी त्यांना ओढ असते. मी म्हणते अहो राहू द्या कशाला, खूप धावपळ होते, मुलांचं सकाळी स्कूल असतं तर त्यांना खूप माणसं हवी असतात. तर जिथे बघावं म्हणजे जेवढी माणसं असतील तेवढं त्यांना खूप छान वाटतं. आणि नेहमी एकत्र कुटुंबात लहानपणापासून राहिल्यामुळे इथे दोघेच आलो त्यामुळे त्यांना फार सुरुवातीला खूप एकटं वाटत होतं. पण माझे पुतण्या किंवा हे सगळेच भाचे सगळे आमच्याकडे येऊन राहिले तेव्हा आम्हाला तो एकटेपणा कधीच जाणवला नाही. आणि या सगळ्यांनी खूप कौतुक केलं. पण ती मुलं पण तशीच आहेत. महेश, रोहन, राम, लखन, अभिजित ते सगळेच कौतुकास्पद आहेत. त्यांचं वागणं म्हणजे कोणीच त्याच्यामध्ये उणीव काढू शकणार नाही. अतिशय आदर्श अशी मुलं आहेत. तुम्ही त्यांना कधीच म्हणू शकणार नाही की त्यांनी हे चुकीचं केलंय किंवा हे काय चुकीचं वागले. त्याबरोबरच आणि जेवढे प्रेमळ तेवढेच कडक शिस्तीचे, त्यामुळे सगळेजण त्यांना खूप घाबरतात. म्हणजे आम्ही गावी गेलो, अरे बापरे बापू येणार आहेत, आता हे करायला लागेल, आता ते करायला लागेल असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणजे जसं बऱ्याच जणांनी सांगितलं की स्वच्छता फार आवडते, तर आमच्या घरी पण स्वच्छता तेच करतात बऱ्यापैकी. पण म्हणजे कोणी येणार असेल की स्नेहा अरे हे ठेवायला पाहिजे, अरे ते करायला पाहिजे. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आणि मुलांना पण ती सवय त्यांनी लावलेली आहे. स्वच्छतेची असू देत किंवा कोणती प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यांची सवय लावलेली आहे. वडील म्हणून तर ते खूपच केअरिंग आहे. एवढे की कधी कधी मला वाटतं की चुकून तेच त्यांची आई हवे होते आणि मी वडील हवे होते. म्हणजे मला सुद्धा एवढं कळत नाही की मुलांना काय हवं. त्यांनी मुलांना सुद्धा न बोलता त्यांना काय हवं, त्यांना कधी काय करायला पाहिजे, अगदी रात्री उठून तो नीट झोपलाय का, त्याच्या अंगावर चादर आहे का, अगदी इतकं बारीक सारीक त्यांचं खूप बारीक सारीक लक्ष असतं. शेवटी एवढंच सांगेन की तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मुलगा, मित्र, भाऊ, पती आणि वडीलच नाही, एक उत्तम व्यक्ती देखील आहात. अशा माझ्या सर्वोत्तम महत्वाची गोष्ट माझी बोलायची राहून गेली ती म्हणजे माझ्या आईचं माहेर. आणि ते म्हणजे अतिशय जिव्हाळ्याची माणसं. ती म्हणजे माझ्या आईचं माहेर होतं ते म्हणजे कबनूर. तर प्रत्येक तिथला यात्रा उरूस असायचा तर न चुकता आम्ही नेहमी उपस्थित असायचो. आणि कबनूरचं प्रतिनिधित्व म्हणून आज लखन इथं उपस्थित आहे. तर मला अतिशय आनंद झाला की तू आलास इथे. आणि सर्वांच्या माझ्या आईकडचा माणूस म्हणून तो मला अतिशय प्रिय आहे. कारण माझी आई अतिशय प्रिय होती, जसं वडीलही प्रिय होते. पण आईकडचं वेगळीच गोष्ट असते. आईचं माहेर म्हणजे मामाचं गाव. आणि मी लहानपणापासून मला आठवतं की नदीला पूर आल्यावर आमच्याकडचं एक छोटं ब्रिज होतं ते बुडायचं. आणि त्यानंतर मी हायस्कूलला असल्यामुळे त्यांच्या घरी जाऊन राहायचो. आणि ते माझा खूप लाड करायचे नेहमीच. सगळेच माझे मामे भाऊ असतील किंवा त्यांच्या मिसेस तिघी, या तिघींनी मला अगदी स्वतःच्या मुलासारखं सांभाळलेलं आहे. आणि
तसंच माझ्या मामी बहिणी पण, एक मामी बहीण माझी वहिनीच आहे आणि तिनेही मला लहानपणापासून मुलाप्रमाणे सांभाळलं आहे. ते मुलाप्रमाणेच प्रेम केलं आणि मला, मी 4थीला होतो, त्यांनी सांगितलं की मी 4थीला होतो तेव्हा त्यांचं लग्न झालं आणि त्यांनी मला अगदी लहान मुलाप्रमाणे सांभाळलेलं आहे. त्यामुळे ती माझी दुसरी आईच आहे असं म्हणायला हरकत नाही. माझी बहीण आणि माझ्या वहिनी ह्या माझ्या दुसऱ्या आई आहेत असं म्हणायला हरकत नाही. मला वाटतं सर्वांच्या बद्दल बोलून झालेलं आहे. जर कोण राहिलं असेल तर प्लीज क्षमा करा. वेळेअभावी मी म्हणजे चुकून बोलणं राहून गेलं असेल. आम्हाला इतका मी म्हणजे गुड ओरेटर नाही आहे. तर फ्रेंड्स, कसं वाटलं बर्थडे सेलिब्रेशन तुम्हाला? मला कमेंट करून नक्की सांगा. हे सर्व नियोजन सनी मामा, अर्चना मामी, मैत्री, स्नेहल मावशी यांनी सर्वांनी मिळून हे केलेलं आहे आणि खूप छान बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. यानंतर आम्ही मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे. खरं तर खूप जणांचे अजून व्हिडिओ राहिलेले आहेत, खूप असं दाखवायचं राहिलेलं आहे, पण व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे त्यामुळे इथेच थांबते. थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.